डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत इचलकरंजीच्या संजीवनी रुग्णालयात तोडफोड करण्यात आली। यावेळी झालेल्या मारहाणीत डॉक्टर सुनील बडवे जखमी झालेत। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली। फुफ्फुसाचा त्रास होत असल्यानं अर्जुन जाधव या रुग्णाला 15 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र 15 दिवस उलटले तरी त्यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नव्हती। या संदर्भात जाधव यांच्या मुलीनं डॉक्टर बडवेंना सांगितलंही होतं, मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं। आज पहाटे जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करत डॉक्टरांनाही मारहाण केली आहे। आता बातमी पहिला गणेशोत्सव कुणी सुरू केला यावरनं निर्माण झालेल्या वादाची। सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी नव्हे तर भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळानं केल्याचा दावा मंडळाकडनं होतोय। लोकमान्य टिळकांनी 1894 मध्ये विंचुरकर वाड्यामध्ये पहिल्यांदा गणपती स्थापन केला। भाऊसाहेब रंगारी यांनी मात्र त्याआधी 2 वर्ष म्हणजे 1892ला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती असा दावा केला जातोय। त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणून भाऊसाहेब रंगारी यांचं नाव घ्यावं अशी मागणी केली जाते। या प्रकरणी न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचं मंडळानं स्पष्ट केलं आहे। रत्नागिरीतील शहीद जवान राजेंद्र यशवंत गुजर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडले। रत्नागिरीतील मंडणगडच्या पालवणी या त्यांच्या मूळ गावी काल रात्री अंत्यसंस्कार झाले। वायुदलाच्या जवानांनी हवेत गोळीबार करत शहीद जवानाला श्रद्धांजली दिली। पालवणीसारख्या दुर्गम भागातले गुजर मोठ्या हिमतीनं वायुदलात भरती झाले होते। 7 जुलैला अरुणाचलमध्ये पूरग्रस्तांच्या बचाव कार्यात सहभागी झालेल्या गुजर यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला। यामध्ये फ्लाईट इंजिनियर सार्जंट असलेले गुजर शहीद झाले। गुजर यांच्या अपघाती मृत्यूनं त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे। पुण्यातल्या गिरीप्रेमी गिर्यारोहण संस्थेकडनं ट्रेकिंग करताना झालेल्या अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। या हेल्पलाईनसोबत राज्यातल्या विविध भागातील 300 गिर्यारोहक जोडले गेले। त्यामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांपर्यंत तात्काळ मदत पोहोचवता येणार आहे। ही हेल्पलाईन 24 तास मदतीसाठी उपलब्ध असेल। त्यासाठी गिरीप्रेमी संस्थेनं 4 तरुणांवरती जबाबदारी सोपवलेली आहे। हे तरुण राज्याच्या विविध भागातील 300 गिर्यारोहकांशी संपर्क ठेवून राहतील। सांगलीतल्या विटामध्ये जीएसटीला विरोध करत यंत्रमागधारकांनी बंद पुकारलाय। त्यामुळे विटा शहरातल्या 1100 यंत्रमागधारकांची धडधड थांबल्याचं पाहायला मिळत आहे। याआधी वस्त्रोद्योग साखळीमध्ये केवळ सूत विक्रीवरती वॅट होता, मात्र आता सूत, कापड, रंगप्रक्रिया, होलसेल आणि किरकोळ व्यापार या सर्व टप्प्यांवरती 5% जीएसटी आकारणी होणार आहे। त्यामुळे यंत्रमाग व्यवसाय नुकसानीमध्ये येण्याची शक्यता विचारात घेऊन काही दिवस उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला गेला। दरम्यान सुरत आणि अहमदाबादमध्ये सुद्धा जीएसटी विरोधात सुरू असलेल्या बंदमुळे कापडावरील जीएसटी रद्द होणार का अशी चर्चा रंगते। त्यामुळे सुद्धा बाजारात संभ्रम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी नांदेडमध्ये समाधानकारक पाऊस बरसलेला नाहीये। दडी मारलेल्या पावसानं पुनरागमन करावं यासाठी नांदेडच्या ग्रामीण भागात धोंडी धोंडी पाणी दे असं म्हणत पावसाची आळवणी करण्यात आली। जिल्ह्यामध्ये जूनच्या सुरुवातीला पावसानं हजेरी लावली, मात्र त्यानंतर पाऊस जो गायब झालाय तो अद्याप बरसलेला नाहीये। शेतीत पेरलेलं बियाणं आता वाळण्याच्या मार्गावर असल्यामुळे शेतकरी हवाल दिलाय। त्यामुळे वरुण राजाच्या कृपेसाठी हिमायतनगरमध्ये धोंडी धोंडी पाणी देचं आवाहन करण्यात आलं। पोलीस आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संवाद निर्माण व्हावा यासाठी वाशिममध्ये कॉफी विथ पोलीस हा उपक्रम राबवला जातो। या अंतर्गत आज पोलीस मुख्यालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या संदर्भात मार्गदर्शन केलं। शेकडो विद्यार्थी या निमित्तानं उपस्थित होते।